सम्राटनगरमधील सेवानिवृत्त प्राध्यापिका आणि देवकर पाणंद येथील ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 11 कोटी रुपयाचा गंडा घालणाऱ्या ऑनलाईन टोळीचा छडा लावत कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पुण्यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 48 लाखाची रक्कम पोलिसांनी बँक खात्यातून गोठवली आहे। पोलीस तपासात उघड झाले की ही टोळी पुण्यातील हॉटेलमध्ये बनावट पोलीस आणि कोर्टाचा सेटअप तयार करून नागरिकांना धमकावत होती। टोळीचा मुख्य सूत्रधार क्षितिज सुतार असून त्यांनी संपूर्ण नेटवर्क चालवले। फसवणुकीतील रक्कम बंडू राठोड या आरोपीच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर ती इतर खात्यात वळवण्यात आली आहे। या टोळीतील काहींचा राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये थेट सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले। दोन्ही गुन्ह्यात वापरलेली बँक खाती आणि आरोपी समान असल्यामुळे टोळ्यांमधील संबंध उघड झालाय। फसवणुकी प्रकरणी मुंबईतीलही काही नागरिक फसले असल्याची माहिती समोर आली असून मुंबई पोलिसांनी कोल्हापुरात येऊन आरोपींची चौकशी सुरू केली आहे। उर्वरित खातेदारांचा शोध आणि रक्कम रोखण्यासाठी बँकेशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।